आज सासूबाईंचं पहिलं वर्ष श्राद्ध, त्याच्यासाठी गावी जायचं होतं म्हणून लवकर उठून देवपूजा वगैरे करून घेतली. सगळं आंघोळ वगैरे आवरून देवपूजा आवरली. तोपर्यंत सुनबाई पण संगीता उठली होती. तिनं परोठे करून घेतले कसुरी मेथी टाकून वाटेनं खायसाठी, कारण एवढ्या लवकर काय नाश्ता करायला जाणारच नव्हतं खायला, सवय नसल्यामुळं. तोपर्यंत आई पण उठली होती इकडं, तिचं पण आवरून घ्यायचं होतं. आदल्या दिवशी आंघोळ झाल्यामुळं ती काय आता तिचं काय आज आंघोळ घालून घेणार नव्हतो, कारण गडबडच होती. त्यामुळे तिला उठवून घेतलं. ते स्वतः उठू शकत नाही, त्यामुळं प्रत्येक वेळी त्याला उठवून बसवावं लागतं आणि मग खुर्चीत बसून आत नेऊन तिला सगळं दात वगैरे घासायला किंवा तोंड धुवायला सगळ्याला तिला धरून न्यावं लागतं. थोडंफार ती धरलं की चालत होती, कारण जरा कधी चालते कधी नाही चालते असंच तिचं असते. तर ती थोडीशी व्यवस्थित चालत होती. तिला खुर्चीत बसवून आत घेऊन गेले. बेसिनजवळ नेऊन तिला दात वगैरे घासायला दिलं की ती स्वतः थोडं ब्रशनं दात वगैरे घासते. मग चूळ भरायला ते पाणी द्यावंच लागते. तिचं आवरून घेतलं पहिला. सुनबाईंनी तोपर्यंत कट्टा वगैरे धुवून घेतला, सगळं स्वच्छ कट्टा करून डब्या वगैरे भरून घेतला नाश्त्याचा. तोपर्यंत मुलगाही उठून आला खाली. तो आवरून आला होता आंघोळ वगैरे करून, कारण लवकरच आम्हाला जायचं होतं, लांबचा प्रवास असल्यामुळं. तोपर्यंत मी पण साडी वगैरे नेसून घेतली आणि आईला स्वेटर घालायला दिलेलं. ती उलटच घालत होती, पण जराशी गंमत वाटली. मग तिला व्यवस्थित स्वेटर वगैरे घालून तयार केली आणि मुलग्याला गाडी काढायला सांगितली बाहेर. तोपर्यंत तिकडे सुनबाई पण आवरायला गेलेली. ती साडी वगैरे नेसून खाली आली आवरून. मी पण आईचं केस वगैरे विंचरून जरा वेणी वगैरे घालून घेतली. सुनबाईने आणि मुलग्याने सगळे साहित्य गाडीत नेऊन ठेवलं, जे काय थोडंफार न्यायचं होतं गावी ते. आणि मग आम्ही दोघांनी, मुलग्याने आणि मी, आईला धरून चालवतच गाडीत नेऊन बसवली. कधी कधी थोडंफार ती चालते, त्यामुळे जरा असं एवढा प्रॉब्लेम होत नाही चालवत नेऊन बसवायला. तर तिला व्यवस्थित गाडीत नेऊन बसवली. थोडंसं अवघड होते, पण बसवत होतं तशीच व्यवस्थित. आई पण गावी जाणार म्हटल्यावर थोडीशी खुश होती. सासरमारी एकत्र असल्यामुळे तिला सगळी माणसं भेटणार आहे म्हणून ती खुश होती. असंच हायवेनं आम्ही मग कोल्हापूर मार्गे, कागल मार्गे, पुढं आदमापूर मार्गेच जाणार होतो. त्यामुळे छान सकाळच्या वातावरणात गाडीतून जायला जरा चांगलं वाटलं. रस्त्याच्या कडेनं अशी छान झाडी. पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल वगैरे पण भरून घेतलं आणि मग पुढे मग तसंच हायवेनं पुढे निघालो. छान असं वातावरण आणि रंगीबेरंगी फुले, त्यामुळे जरा मन प्रसन्न होतं. तरी पण सासूबाईंचं श्राद्ध म्हटल्यावर जरा पहिलं श्राद्ध म्हटल्यावर जरा असं मन जडच होतं. वाटेला भूक लागल्यावर जरा परोठ्याने हे सगळ्यांनीच खाऊन घेतले भूक लागल्यावर. आणि थोडेफार काहीतरी कुरकुरे वगैरे पण नेलेले होते, ते पण खाऊन घेतले. खुसखुशीत आईला आवडतात म्हणून. पुढे मग आम्ही आदमापुरावरूनच पुढे गेलो, पण गाडीतून उतरायला काय तेवढं काही हे नव्हतं, मूड पण नव्हता की देवाला जाऊन पाया पडून पुढे जावं म्हणून. तर तसंच त्या आदमापुरावरूनच पुढे गेलो. तसेच
गावात गेल्यावर बहिणीच्या घरात आईला सोडली, कारण आम्ही खाली सासूबाईंच्या घरी घेऊन जाऊ शकत नव्हतो, दिरांच्या घरी. तिथं जाऊन सासूबाईंचं श्राद्ध केलं आणि मग आम्ही पुन्हा परत गाडीत बसून परत तिच्या मार्गाला लागलो. बाळूमामाचं बाहेर मूर्ती लावलेलं तिचं दर्शन घेतलं, छान वाटलं दर्शन घेतल्यावर. आणि पुन्हा हाय त्या वाटेनंच आम्ही परत घरी यायला निघालो. घरी आल्यावर येतानाच आई पेंगाळलेली होती, तिचं सगळं जरा डाऊन झाली होती. आल्या आल्या तिला झोपवली, कंटाळलेली होती, सगळीच आम्ही कंटाळलेलो होतो. त्यामुळे जरासं निवांत बसून तिकडून आणलेलं गोळं चिरमुरं वगैरे खाल्लं. आणि मग संध्याकाळचं काय आता एवढं जास्त जेवण करायचं नाही म्हणून खिचडी भात करूया असं ठरलं. आणि मुलगा आणि सुनेनं खिचडी भात करायला घेतला. मी काय जास्त लक्ष देत नाही, त्याने ते करतात व्यवस्थित. इकडं मनी माऊची पण मॅम सुरूच असते नेहमीचीच. दोघांनी मिळून तो छान खिचडी भात केला. फोडणी वगैरे मुलग्यानंच दिलं, तो सगळं स्वयंपाक वगैरे पण मदत करतो आणि त्याला जमतं पण सगळं चांगलं करायला. त्यामुळे खिचडी भात करून घेतला. थोडा थोडा सगळ्यांनी खाल्ला, जास्त काही खायचंच नव्हतं, पोट जड होतं त्यामुळं. आणि मग आईला पण थोडासा म्हटलं चारवायला घेऊया. ती भात जास्त खात नाही, कारण तिला ते हिरड्यामुळं, दात नसल्यामुळे हिरड्याने नुसतं भात चावता येत नाही. भाकरी वगैरे खाते पण भात जास्त खायला बघत नाही. तरी पण म्हटलं बघूया खाते काय. तिनं थोडंच एक 3-4 घास खाल्ले, तिला ते नको झालं. तिनं थोडं खाऊन तसं ठेवलं. त्यामुळं पुन्हा मी तिला म्हटलं आता काय नेहमीप्रमाणेच रव्याची खीर करून दिली, कारण ऑप्शनला मी ठेवतोच ते. कारण तिने नाही काय आवडीनं खाली तिचं पोट भरावं म्हणून जरा रव्याची खीर करून दिली की जेवढा पोटाला आधार मिळतो. म्हणून गोळ्या खायच्या असतात, त्यामुळे जरा पोटभर खाल्ल्याला बरं पडतं. त्यामुळे मग रव्याची खीर केली. आणि तिला ती चारवली मी. ती स्वतः खातो म्हणत होती पण व्यवस्थित खात नाही, गडबडीनं सावकाश सावकाश खाते म्हणून जरा ते गार करून मीच चारवली तिला. गोळ्या वगैरे घालून घेतल्या, मग संध्याच्या गोळ्या होत्या त्या. आणि तिला गोळ्या औषधं खाऊन झाल्यावर मग झोपवली आणि माझं उरलेले राहिलेली कामं होती ती आवरून घेतलीत. कपडे तसेच अस्ताव्यस्त पडलेले होते, जाताना सकाळी टाकलेले, आल्यावर पण काढलेले, त्याच्या जरा घड्या करून घेतल्या. आणि व्यवस्थित जिथलं तिथं जरासं ते लावून घेतलं सगळा पसारा. आईला झोपवलेलीच होती, मी पण गादी टाकून तिच्या शेजारीच खाली झोपतोय. रोज नेहमीप्रमाणे गादी टाकली आणि मग झोपली. त्या दिवशी काही काम करायची इच्छा पण होती, कंटाळा आलेला, त्यामुळे लवकर झोपायचं होतं. तर मी आता हा माझा व्लॉग इथंच थांबवते. तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवीन व्लॉगसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.